गेली अनेक वर्ष कागदावर असलेल्या विद्युत वाहनांकरिता शहरात ई-चार्जिंग स्थानकं उभारणीचा प्रस्ताव आता लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. चार्जिंग स्थानकांसाठी पालिका प्रशासनानं 19 जागा अंतिम करत या प्रकल्पासाठी निविदा काढली आहे. खासगी लोकसहभाग PPP तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्यानं पालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून याउलट पालिकेला प्रति युनिट मागे ₹1पेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे. देशभरातील सर्वच शहरांमध्ये पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून विद्युत वाहनांचा पर्याय शासनानं पुढे आणत त्याच्या खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहित केलं जातंय. असं असलं तरी शहरांमध्ये मात्र चार्जिंगची सुविधा नसल्यानं नागरिक अशी वाहनं घेण्याकडे वळत नसल्याचं चित्र आहे. यातूनच ठाणे महापालिकेनं पर्यावरणपूरक विद्युत वाहनांकरिता शहरात चार्जिंग स्थानकं उभारणीचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी जागा अंतिम होत नसल्यामुळे हा प्रकल्प गेली अनेक वर्ष कागदावरच होता. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभाग आणि शहर विकास विभागानं चार्जिंग स्थानकांसाठी आवश्यक असलेल्या जागांचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी चार्जिंग स्थानकं उभारणे व्यवहार्यता तपासण्यात आली. यानंतर शहरातील 19 जागा निश्चित करण्यात आल्या. या कामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. खासगी लोकसहभाग तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामुळे या प्रकल्पासाठी पालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून याउलट पालिकेला प्रति युनिट मागे ₹1पेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे. सब मिलके आज पुणे मुंबईसह राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आज ठाण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शन कार्यक्रमात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी संवाद साधत गळाभेट घेतली. त्यामुळे लवकरच दोन पक्ष एकत्र येतील असा कयास कार्यकर्ते बांधू लागलेत. एकमेकांकडे न पाहता निघून जाणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नजीब मुल्ला हे अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाच्या निमित्तानं एकत्र आले. दोघांनीही दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादी पक्षाचे 2000% विलिनीकरण होणार होतं, परंतु त्याबाबत मी काहीही बोलणार नाही. भविष्यात दोन राष्ट्रवादी एकत्र होण्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल किंवा नाही होणार याबाबत देखील भाष्य करण्यास आमदार आव्हाड यांनी नकार दिला. अजित पवार यांच्यासारखा तात्काळ निर्णय घेणारा नेता 40 वर्षात पाहिला नाही. त्यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणार नाही. त्यांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान झाल्याचंही आमदार आव्हाड यांनी सांगितलं. खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं. 5 वर्ष भ्रष्टाचारमुक्त विकास राबवण्याचा आमचा प्रयत्न असेल, परंतु कोणी त्यात चुकत असेल तर त्याला जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिलाय. आज उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी केळकर हे ठाणे महापालिकेत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे हा इशारा दिलाय.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटानं बहुमत मिळवलं असलं तरी भाजपनं मुसंडी मारली आहे. अशातच महायुतीत जागा वाटपात कमी जागा मिळाल्यानं निवडणुकीच्या निकालानंतर पालिकेचं महापौरपद मिळावं यासाठी भाजपकडून दावा करण्यात आला होता. तसंच वेळप्रसंगी विरोधी बाकावर बसण्याची तयारी देखील भाजपनं केली होती. आता शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी होत भाजपनं उपमहापौरपद आपल्याकडे घेतलं आहे. त्यातही निवडणुकीपूर्वी भाजपनं ठाणेकरांसाठी स्वतःचा जाहीरनामा सादर केला होता. तो पूर्ण करण्याचा आता आमचा प्रयत्न असणार असल्याचंही केळकर यांनी स्पष्ट केलं. एकूणच सत्तेत राहून शिंदे सेनेच्या चुकीच्या कामांना देखील विरोध केला जाणार असल्याचा इशाराही त्यांनी या निमित्तानं दिला आहे. तसंच पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि योग्य दिशेनं विकास झाला पाहिजे, तो करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वासही आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. अनधिकृत बांधकामांचा विषय हा सुरूच राहणार आहे. फेरीवाला धोरण का झालं नाही? फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. फुटपाथ, रस्ते व्यापलेले आहेत, ते मुक्त करण्यासाठी किंबहुना त्यावर सडेतोड जाब विचारला जाणार आहे. दरम्यान सत्तेत सहभागी होत आम्ही उपमहापौरपद घेतलंय, परंतु इतर समितीबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती यावेळी केळकर यांनी दिली आहे. येत्या काही दिवसात यावर सविस्तर चर्चा केली जाईल. जे काही वाटप होईल ते सन्मानपूर्वक झालं पाहिजे अशी अपेक्षाही केळकर यांनी व्यक्त केली आहे. प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींवर आणि ठाकरे जिल्ह्यातील शिवसेना भाजप महायुतीच्या मजबूत स्थितीवर भाष्य केले. त्यांनी नमूद केले की एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेची पकड घट्ट केली आहे, ज्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेला जात आहे. ठाणे महानगरपालिकेत महायुतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडले जाणार आहेत. मीरा भाईंदरमधील भाषिक समीकरणांवर बोलताना सरनाईक यांनी हिंदी भाषिकांची वाढती संख्या आणि मराठी भाषिकांची घटती संख्या याकडे लक्ष वेधलं. त्यांनी मराठी एकीकरण समितीवर मराठी हिंदी भाषिक वाद निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचाही आरोप केलाय. त्यांच्या मते ही समिती केवळ आंदोलनं करून सामान्य जनतेला वेठीस धरते आणि शिवसेनेच्या मराठी उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न करते. संजय राऊत यांनी अजित पवारांच्या संदर्भात उपस्थित केलेल्या शंकांना सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले. खुद्द शरद पवार यांनी यावर भूमिका स्पष्ट केली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी CID चौकशीचे आदेश दिले आहेत. राऊत केवळ प्रसिद्धीसाठी असे संशय निर्माण करत असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला आहे. आणि बातम्या देण्यासाठी ते सकाळी सकाळी जर आपला भोंगा वाजवत असेल तर सर्वसामान्य जनता आता त्या भोंग्याच्या प्रतिसादाला बिलकुल बळी पडणार नाही. शिंदे गट आणि अजित पवार गट हे काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की सुरेंद्र पवार यांनी जो शपथ घेतला, शपथविधी यांचा झाला, तो खूप लवकर घेता, थोडे दिवस त्यांनी थांबायला बघा, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. कुणी शपथ घ्यावी, कुणी शपथ घेऊ नये, कुणी पक्षाध्यक्ष व्हावं, कुणी होऊ नये, कोणाचं विलिनीकरण व्हावं, कोणाचं विलीकरण होऊ नये, हा प्रश्न सर्वस्वी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याकारणानं त्या विषयावर आम्ही न बोलणं योग्य. एक नॅरेटिव्ह आहे ज्यामध्ये ते म्हणतात की प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांची भेट झाली होती, त्यामुळे शंकेला कुठेतरी वाव आहे. नाही, बघा, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत. अमित भाई शहा हे शिवसेना भाजप जी महायुती आहे त्या महायुतीचे शिल्पकार आहेत आणि केंद्राचे गृहमंत्री आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचं आजच्या निकालानं स्पष्ट झाल्याचं प्रताप सरनाईक यांनी अशा शब्दात विरोधकांना डिवचले. आज ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शर्मिला गायकवाड यांची महापौरपदी निवड झाली आहे.
तर उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रात शिवसेना भाजपची युती आहे, तसंच राज्यातही शिवसेना भाजपची युती आहे आणि आता ठाणे महापालिकेतही आघाडी टिकून राहिली आहे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी ठाणे जिल्हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावलाय. शिवसेनेच्या एकात्मीचा ठाणे महानगरपालिकेत ह्या राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेची पकड ढिली होऊ दिली नाही आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो पाया रचला होता तो भक्कम करत आज ठाणे महानगरपालिकेवर त्यांनी भगवा फडकवलेला आहे. शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर आज विराजमान होणार आहे आणि छत्रपती शिवरायांना अर्पण करून ते आता त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी आल्यानंतर त्यांची अधिकृत घोषणा होणार आहे. परंतु संख्याबळ आणि त्याचबरोबर समोर कुणीही उमेदवार नसल्याकारणानं त्यांची जी नियुक्ती आहे ती अटळ आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो अधोरेखित केलेला आहे ते कायम ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज शिवसेनेचा हा भगवा आणि प्रामुख्यानं महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर झळकला आहे.